आज मी इथे बनवणार आहे कुरकुरीत कोथिंबीर वडी। शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढं सविस्तर सांगता येत नाही, म्हणून मी हा लॉंग व्हिडिओ बनवते। तर त्यासाठी मी हिरवी मिरची, आलं, लसूण, जिऱ्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे। कोथिंबीर धुवून पाणी नितळून बारीक चिरून घेतलेली आहे। काड्या घ्यायच्या नाहीत, नाहीतर आपली चिरते वेळेस वडी तुटते। तर त्यामध्ये मी आता लागेल तसं बेसन पीठ ॲड करणार आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ जास्त घालायचं नाही, 2 चमचेच घालायचं। आता इथे मी हिरवी मिरची, लसूण, आल्याचं वाटण घातलेलं आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यामध्ये हळद घालायची आहे, आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग कोणत्याही बेसनाच्या पदार्थामध्ये घालायचाच, कारण छान चव लागते। आता मी इथे ओवा सुद्धा घातलेला आहे। पांढरे तीळ घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार। त्यामध्ये मी इथे आता थोडे मध्ये घातलेले आहेत आणि वरनं रोलला लावणार आहे, म्हणून मी इथे थोडेच मिक्स केलेले आहेत। आणि काश्मीरी मिरची पावडर, थोडंसं तेल घालायचं आहे। छान मिक्स करून हे पीठ ना आता आपल्याला सैलसर मळायचं आहे। जर कोथिंबीर आणि पिठाची बाइंडिंग होत नसेल तर थोडं अजून मला हे बेसनचं पीठ यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता थोडंसं मी पीठ ॲड केलंच आहे, कारण कमी पडत होतं म्हणून। बघू शकता तुम्ही, मी आता परत थोडं पीठ घातलेलं आहे बेसनचं आणि छान असं सैलसर याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे वडीचं। तर आता पीठ भिजून झाल्यानंतर 2-3 मिनिट रेस्ट करून घ्यायची पिठाला आणि त्याचे रोल बनवायचे आहेत। बघू शकता, जास्त पातळ नाही, घट्ट नाही, अशा प्रकारे पीठ करायचं आणि रोल बनवायचे। थोडेसे तीळ मी स्प्रेड केले ताटामध्ये आणि त्यावरती ते रोल असे घोळवले, कारण सर्व बाजूंनी तीळ लागतात आणि वडी तळल्यानंतर खूप छान लागते। बघू शकता तुम्ही, कधीतरी मी असे लावते तीळ, खूप छान लागते चवीला म्हणून। आता मी इथे 3 रोल बनवले होते, तिन्ही पण रोलला अशाच प्रकारे तीळ लावून घेतलेले आहेत। आणि आता मी एका कढईमध्ये गरम करायला पाणी ठेवलेलं, चाळणला तेल लावून घेतलं आणि हे रोल 15 मिनिटासाठी, किती, फक्त 15 मिनिटासाठी वाफवायचे आहेत। बघू शकता, 15 मिनिटामध्ये हे रोल खूप छान उकडतात। किंवा जर तुम्ही कुकरला लावणार असाल तर 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। कुकरमध्ये सुद्धा खूप छान हे रोल उकडतात आणि आपली वडी अगदी कुरकुरीत, खमंग, टेस्टी बनून तयार होते। तर आता इथे उकडायला ठेवलेले आहेत आणि बघू शकता 15 मिनिट झालेले आहेत। आता काय चेक करायची गरज नाही, आपले रोल भरपूर मोठे झालेले आहेत। बघू शकता तुम्ही, त्याची साईज वाढलेली आहे। आणि गार झाली की अशा वड्या पाडून तुम्ही डीप फ्राय करा, शॅलो फ्राय करा। जाता जाता चॅनलला सबस्क्राईब